फाशावरील हे उदाहरण अगदी सोप्या पद्धतीने समजून घेऊया. बघा, फासा अशा प्रकारे देखील असू शकते. यात फाशाचे विविध प्रकार आहेत. अशा प्रकारचं देखील फाशाचं उदाहरण हे आहे. बघा, आपल्याला एकची विरुद्ध संख्या विचारली. मग अशामुळं काय होत माहिती आहे का, हा जो बाहेर आला तो एकमेकाच्या विरुद्ध असतात. मग एकची विरुद्ध संख्या म्हणजे एकच्या विरुद्ध बाजूला किती असेल, 6 असेल. 2च्या विरुद्ध किती असतील, 2च्या विरुद्ध. बघा आता हे जे उभे आहेत ते एकापेक्षा एक जे आड आहेत की नाही ते विरुद्ध असतात. मग 2च्या विरुद्ध 4 आणि 3च्या विरुद्ध 5 म्हणा किंवा 5च्या विरुद्ध 3 म्हणा. हे एक आडे एक करू. अशा प्रकारच्या हा फाशाचा प्रश्न अगदी सोप्या स्वरूपात आपल्याला सोडवता येईल. मग आपलं उत्तर काय आलं, 1च्या विरुद्ध संख्या 6, पर्याय क्रमांक 3.